सभागृहात टाइमपास, कोकाटेंचा रमीचा डाव. शेतकऱ्यांना नाही हमी, खेळा रमी. रोहित पवारांचं ट्विट, कोकाटे अडचणीत. विधान परिषदेत रमीचा हा डाव खेळणारे हे आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. ढेकळांचे पंचनामे करण्याची गरज नाही असं वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणारे हेच कृषी मंत्री सभागृहात चक्क रमीच्या डावात व्यस्त आहेत. यावरूनच गरीब शेतकऱ्यांच्या बांधावर आओ ना महाराज असं म्हणत रोहित पवारांनी कोकाटेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. रम्मी नाही तर पत्त्याचा खेळ खेळत असतील तर हे किती योग्य आहे. म्हणजे जसं की आपण ते कुठली जंगली रम्मी पे आओ ना महाराज असं काही ते त्यांचं स्टेटमेंट आहे असं म्हणावं लागेल. गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आओ ना महाराज असं बनण्याची वेळ आलेली आहे. शेतकरी कर्जाच्या पैशातून लग्न समारंभ करतो असं म्हणणाऱ्या कृषी मंत्र्यांनी सभागृहातील रमी खेळतानाच्या व्हिडिओवर मात्र अजब स्पष्टीकरण दिलं. तो मी नव्हेच असाच काहीसा त्यांच्या विधानाचा सूर होता. अहो ती जंगली रमी मी खेळत नव्हतो. मी युट्यूब वरती खालच्या हाऊसचा काय बिझनेस सुरू आहे ते बघण्यासाठी मोबाईल घेतला. त्या मोबाईल मध्ये गेम डाउनलोड केलेला होता. तो गेम स्काईप करत होतो. स्काईप करत असताना तेवढ्या वेळामध्ये जेवढा व्हिडिओ आला तेवढाच व्हिडिओ फक्त त्यांनी टाकलेला आहे. काही ना काही ते टार्गेट करावं आपण मोठं व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. पण तशा प्रकारचं काहीही काम माझ्या उभ्या आयुष्यात मी केलेलं नाही, आता पण करत नाही, उद्याही करणार नाही. दुसरीकडे आमिर खान, सलमान खान रमी खेळतात असं म्हणत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कोकाटेंच्या या कृत्याचं समर्थन केलंय. त्याबद्दल मला काय माहिती नाही, पण रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं. ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो. आमचं तर परंतु रमी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल. तर भाजप नेते अमित शहांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली असून यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय. त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही. कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात. कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधान भवनात मारामाऱ्या करताय. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना दस्तूर देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे. राज्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत असताना सभागृहात मोबाईलवर रमीचा डाव रंगलाय. जानेवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत शेतकरी आत्महत्यांची एक धक्कादायक आकडेवारी ही पाहूया. विदर्भात गेल्या 3 महिन्यांमध्ये 257 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. राज्यात 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. 2024 मध्ये राज्यात 2635 शेतकरी आत्महत्या. एका बाजूला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यांच्या हाका कृषी मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी मरतोय आणि मंत्री रमी खेळतोय अशीच सध्याची परिस्थिती आहे. विधान भवनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून शेतकऱ्यांच्या मरणावर केलेली ही थट्टा कधी थांबणार हा आता खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.